जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार. जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुसद तहसील कार्यालय आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय यांच्यात एक अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रशासकीय प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत विशेषतः नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजेच NPH श्रेणीतील जनतेच्या हक्काच्या धान्याशी संबंधित नोंदीबाबत गंभीर अनियमिततेचे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि आता जनतेला उत्तर हवे आहे. हे बघा तहसीलदार पुसद यांचे अधिकृत पत्र. आता तुम्ही जे पत्र पाहिले यामध्ये स्पष्ट नमूद आहे की 2 परमिट बुक्स आणि आवक जावक नोंदवही गहाळ झाल्याची बाब समोर आली आहे. सरकारी नोंदी गहाळ होणे हा अत्यंत गंभीर विषय आहे आणि कायद्याच्या दृष्टीने अशा प्रकारावर चौकशी व आवश्यक ती फौजदारी कारवाई होऊ शकते. एकीकडे तहसील कार्यालयाकडून प्रस्ताव पुढे पाठवल्याचं सांगितलं जातं, तर दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून अर्ज परत वर्ग केल्याचं दिसतं. मग गेल्या 26 महिन्यापासून हा विषय प्रलंबित का आहे? संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यावर अद्याप FIR का नोंदवला गेला नाही आणि प्रशासकीय कार्यवाही इतकी विलंबित का आहे? मी शब्बीर खान गुने खान, मुख्य संपादक जनहक्क न्यूज नेटवर्क, या प्रकरणाची सविस्तर माहिती विभागीय आयुक्त अमरावतीकडे सादर केली आहे. जर येत्या 15 दिवसात या प्रकरणात ठोस आणि पारदर्शक कारवाई झाली नाही तर आम्ही उपलब्ध पुराव्याच्या आधारे हा विषय उच्च स्तरावर नेऊन सर्व कायदेशीर पर्यायांचा अवलंब करू आणि जबाबदारी निश्चित होईपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवू. साहेब, नोंदी गायब होऊ शकतात पण सत्य नाही. हा आवाज दाबता येणार नाही. न्याय मिळेपर्यंत ही लढाई सुरू राहील. बघत रहा जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. जय हिंद, जय महाराष्ट्र.